नमस्कार मंडळी, डिव्हिजन मध्ये सगळ्यांचं स्वागत. घारपुरे सर, नमस्कार. स्वागत सर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एकूण त्यांचं धोरण, त्यांचा राज्यकारभार या सगळ्यामध्ये असा एक प्रचार झाला आहे की त्यांनी सगळ्या धर्मांना समान वागवलं, सगळ्यांना समान आश्रय दिला. मग असा कुठे उल्लेख, अशी कुठली घटना की ज्याच्यामध्ये त्यांनी मुस्लिम धर्मस्थळ, मुस्लिम एखादा सण यांना राजाश्रय दिलाय, असं कुठे आहे का आपल्याला? असा काहीही उल्लेख नाही. एक त्याच्यातलं क्लिअर करून सांगतो. इनाम दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे एक चालू इनाम असतं आणि एक नवीन इनाम असतं. बर. राज्य कारभार करत असताना चालू इनाम शक्यतो बंद केली जात नाहीत, कुठलाच राज्यकर्ता करत नसतो. महाराजांनी चालू इनामांबद्दल काही फार मोठे बदल केलेले नाहीयेत. महाराजांनी एकाही नवीन मशिदीला, दर्ग्याला, कुठल्याही मुस्लिम धर्मस्थळाला एकही नवीन इनाम दिलेलं नाही. हे ठाम सत्य. इनाम किंवा जागा दिली, काही इनाम, जागा, वतन, काही पैसे, काही दिल्याचा कागदोपत्री कुठेही काहीही उल्लेख नाही. नवीन बरं का, उत्सवाला दिला नाही, काहीही उल्लेख नाही. अच्छा, म्हणजे हिंदू धर्माला आश्रय असंच त्यांचं धोरण होतं. हिंदू धर्माला आश्रय, हिंदू धर्म प्रायोरिटी आहे, म्हणजे हिंदू धर्माला प्राधान्यक्रम सगळ्यात मोठा आहे. आणि जुनी इनाम त्यांनी फार मोठा हस्तक्षेप काही केलेला नाही. बऱ्याच मुस्लिम शासकांनी सुद्धा हिंदू परंपरा तशाच ठेवल्या, असं पण उल्लेख आहे. तो त्यांनी त्यामध्ये कधी ढवळाढवळ केलेली दिसत नाहीये. पण हे ढवळाढवळ केलेली नाहीये. पण महाराजांनी सांगितलेली गोष्ट आश्चर्य वाटेल. महाराजांनी काही मशिदी पाडून तिथे मंदिर उभी केलेली आहेत. हे आश्चर्य वाटेल ऐकून. ह्याला तिरुचिरापल्ली संगती परिमलचं मंदिर, आणि विष्णू मंदिर परत उभं केलेलं आहे. हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल. तिथं पूर्वी मंदिर होतं, ते पाडून तिथं मशीद बांधली, म्हणून महाराजांनी तिथं मंदिर उभं केलं. बर. राज्य व्यवहार कोशामध्ये हा उल्लेख आहे. हे मला वाटतं दक्षिण दिग्विजयाच्या कालखंडामध्ये झालेला आहे. आणि पुढचं आश्चर्य वाटेल, म्हणजे हे मंदिर रागी मशीद बांधली म्हणून केलं असेल. औरंगजेब, आपला अफजल खानची जेव्हा स्वारी होती ना स्वराज्यावरती, तेव्हा अली शाहने फरमान पाठवली होती इथल्या जेजेजवळ वगैरे सगळी सरदार, त्या धमकीची पत्र होती. ती धमकीच्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की शिवाजींना, त्यातलं वाक्य म्हणून सांगतो, शिवाजीनं मशिदी नष्ट केल्या, तिथल्या मुल्ला मौलवींना त्रास दिला, म्हणून अफजल खानाची नेमणूक झाली. हे शिवभारतमध्ये त्याचा उल्लेख असा आहे की शिवाजी महाराजांनी मशिदी उद्ध्वस्त केल्या आणि यवनाचार्यांना पकडून ठेवलं. यवनाचार्यांना पकडून ठेवलं असं तो मुल्ला मौलवीनं पकडलं, त्याला तो उल्लेख आहे. हे केलेलं आहे. आणि हे म्हणजे आदिलशाह फक्त एखादा प्रोपोगंडा चालवायला करतो अशातला भाग नाहीये. त्याला दुसरा एक आपल्याला पुरावा मिळतो. फ्रायर नावाचा एक ब्रिटिश जॉन फ्रायर, हा त्यावेळी त्या कल्याण भिवंडी भागात जातो. महाराजांनी ह्या सगळं आधी कल्याणमध्ये जी स्वारी केली होती ना, त्या स्वारीनंतर तो कल्याणमध्ये फिरलेला आहे. आणि कल्याणमध्ये फिरल्यानंतर त्यानं काही नोंदी करून ठेवलेल्या आहेत. त्यात तो म्हणतो, शिवाजी महाराजांनी तिथल्या ज्या जुन्या मशिदी होत्या ना, त्या मशिदी बंद केल्या आणि त्या मशिदींचं रूपांतर गोदामांमध्ये केले, वेअर हाऊसेसमध्ये केलेले आहे. हा उल्लेख बहुतेक पुरेसा स्पष्ट करणारा आहे महाराजांचं धार्मिक धोरण कशा स्वरूपात होतं. जर ही धर्मस्थळ विरोधात जात असतील तर त्याच्याही जर कुठली प्रदर्शनांमध्ये आतंकवादींना प्रशिक्षण मिळत असेल तर ते बंद केलेच पाहिजे. फार बोलायची काही गरज नाही, इतकं पुरेसं. अच्छा अच्छा अच्छा, वा. म्हणजे थोडक्यात काय की सर्व धर्मांना आश्रय दिला वगैरे ह्या सगळ्या दंतकथा आहे. म्हणजे आता हा मुस्लिमचा सोबत उल्लेख मगाशी आपण एक उल्लेख केला होता, सप्तकोटेश्वराचा एक उल्लेख आपण केला होता. तिथेही तोच प्रकार होता. सप्तकोटेश्वराचं जे जुनं मंदिर होतं, हे मंदिर ती पाडलं आणि ती तिथली देवपिंड होती ना, एका विहिरीच्या काठावर नेऊन ती टाकली होती. आणि ते पोर्तुगीज लोक त्याचं दगड म्हणून पाणी काढण्याकरता वापरायचे. नार्वे म्हणून गाव आहे तिथं. महाराजांनी ते मंदिर तिथनं हलवले खरं तर. आणि नंतर ते तिथं गुहा होत्या, त्या गुहांमध्ये ते ठेवून तिची आता आपण ते मंदिर बघतो ते त्या ठिकाणी आहे मंदिर तसं. पण ते जीर्णोद्धार केलेलं आहे. आणि ते पूर्वी आदिलशाह जेव्हा स्वारी झाली, भावनी शाह जेव्हा स्वारी झाली होती, त्या स्वारीनं ते मंदिर वाढलं होतं, म्हणून ते परत महाराजांनी पुन्हा जीर्णोद्धार केलेलं आहे. म्हणजे जुन्या शहरांची नावं पुन्हा जुनी ठेवणं, जी बदललेली किंवा बाटवलेली नावं आहेत ही बदलणं, किंवा मंदिरं पाडून जर मशीद केली असेल
तर ती पुन्हा प्रस्थापित केली पाहिजे. हे धोरण शिवाजी महाराजांचं आहे. कारण मला वाटतं अशी नावं पण केली होती. नाशिकचं नाव गुलशनाबाद ठेवलं होतं. अशी सगळी जी होती महाराजांनी नावं बदलली. हा, पण थोडक्यात काय उल्लेख आहे. कारण ही जी बाटवी केलेली आहे ती केवळ माणसांना स्वधर्मात घेणं एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. गावांची नावं बदलणं, मंदिरांची पुनर्स्थापना करणं, राजेवार पासून उल्लेख त्या करता आपण केला होता. हे बदलतं, हे महाराजांनी सगळे बदल हे करायला लावलेले. म्हणजे सगळ्याचं भारतीयीकरण किंवा हिंदूकरण म्हणायला हरकत नाही. हिंदूकरण केलेलं आहे. तात्पर्य आतापर्यंत जे एक चित्र उभं केलं होतं शिवाजी महाराजांचं की सर्व धर्मांना सारखी वागणूक, असं काही नाही. हे नंतर कधीतरी सोयीने आलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. क्या बात आहे. ठीक. आज हा मुद्दा तरी स्पष्ट झाला. पुन्हा कधीतरी दुसऱ्या विषयावर बोलूया. नमस्कार.